मोठी बातमी, श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे आता अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी। अयोध्येतील राम मंदिराच्या व्यवस्थापनात आता महाराष्ट्राच्या एका व्यक्तीची महत्त्वाची भूमिका असणार आहे। कोण आहे डॉक्टर सुरेश हावरे, जाणून घेऊयात। अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निवड समितीवर डॉक्टर सुरेश हावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मंदिर व्यवस्थापनातील त्यांचा दीर्घ अनुभव आणि पारदर्शक कामकाजामुळे ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। डॉक्टर हावरे हे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ, उद्योजक आणि श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष आहेत। त्यांच्या नेतृत्वात शिर्डीत प्रसादालयाचा विस्तार, रुग्णालयांचे आधुनिकीकरण, दर्शन व्यवस्थेतील सुधारणा, भाविकांसाठी निवास सुविधा आणि स्वच्छ शिर्डीसारखे अनेक उपक्रम यशस्वी झाले। साई समाधी शताब्दी वर्षाचे नियोजनही देशभर चर्चित राहिले। मंदिर व्यवस्थापन हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय असून त्यांनी या विषयावर पुस्तकही लिहिले आहे। भक्ताभिमुख, पारदर्शक आणि आधुनिक व्यवस्थापनाचा त्यांचा दृष्टिकोन अनेक संस्थांसाठी मार्गदर्शक ठरला आहे। या नियुक्तीकडे राम मंदिराच्या भविष्यातील व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे। अशाच अनेक अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो नक्की करा।